नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुम्ही आधी 2D मध्ये 3D व्हिज्युअलायझेशनबद्दल शिकलात. आज या भागात आपण 2D मध्ये 3D व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी नेट आणि युलर्सचे सूत्र पाहणार आहोत. शिकण्याचे उद्देश. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल. घनासाठी वेगवेगळे अद्वितीय जाळे ओळखा. घन आकारांचे क्रॉस सेक्शन. घन स्वरूपात 3D आकारांचे शिरोबिंदू, चेहरे आणि कडा गुणधर्म ओळखा. युलरचे सूत्र F अधिक V वजा E बरोबर 2 आहे. या धड्यातील सांकेतिक शब्द 2D आणि 3D आकार, समतल आकार, घन आकार, लांबी, रुंदी, उंची, जाळे, सतह, कडा, शिरोबिंदू आणि युलरचे सूत्र. नेट्सबद्दल जाणून घेऊया. काही 3D आकार जसे की घन आणि पिरॅमिड त्यांच्या कडा उघडून किंवा उलगडून सपाट आकार तयार करता येतात. उलगडलेल्या आकाराला घनाचे नेट म्हणतात. चला काही 3D आकार आणि त्यांचे नेट्स पाहूया. नेटला त्रिमितीय आकारात दुमडता यावे लागते. चला दुसरी प्रतिमा पाहूया. खालील आकार हा घनांचा नेट नाही. तुम्हाला अंदाज घेईल का? ते घनात दुमडले जाणार नाहीत, नाही का? विद्यार्थ्यांनो, आपण त्रिमितीय आकारांचे 2D प्रतिनिधित्व पाहूया. विद्यार्थ्यांनो, जेव्हा वास्तुविशारद इमारती डिझाईन करतात तेव्हा ते बहुतेकदा 2D रेखाचित्रे रेखाटतात, जेणेकरून इमारत प्रत्येक बाजूने कशी दिसेल हे दर्शवले जाईल. या रेखाचित्रांना योजना आणि उत्थान म्हणतात. वरून दिसणाऱ्या दृश्याला प्लॅन म्हणतात. समोरून आणि बाजूने दिसणाऱ्या दृश्याला उत्थान म्हणतात. ही समोरची उत्थान आणि बाजूची उत्थान असते. एक त्रिमितीय वस्तू वेगवेगळ्या स्थितीतून वेगवेगळी दिसू शकते. वेगवेगळ्या स्थितीतून वस्तूचे निरीक्षण करताना तुम्हाला दिसणारे त्रिमितीय आकारचे दृश्य. काही दृश्ये म्हणजे समोरचे दृश्य, वरचे दृश्य आणि बाजूचे दृश्य. काही वस्तूंचे वेगवेगळे दृश्य खाली दाखवले आहेत. घन आकारांचे क्रॉस सेक्शन. जेव्हा आपण स्वयंपाकासाठी भाज्या क्रॉस सेक्शनमध्ये कापतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये काही सपाट आकृत्या दिसतात. उदाहरणार्थ, गाजर आणि केळीची क्रॉस सेक्शन एक वर्तुळ असतो. त्याच प्रकारे ब्रेड आणि विटा इत्यादींच्या क्रॉस सेक्शनमध्ये आपल्याला चौरस आणि आयत दिसतात. विद्यार्थ्यांनो, आपण सतह, कडा आणि शिरोबिंदू पाहूया. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला घनाचा आकार माहीत आहे? घन 6 चौरस आकाराच्या समतलांपासून बनलेला असतो. घनाच्या या 6 चौरस आकारांच्या समतलांना त्यांचे सतह म्हणतात. आपण एका घनाचे चित्र पाहूया. घनाच्या बाजू समान लांबीच्या असतात. कोणत्याही घनाच्या पॉलिहेड्रॉन क्षेत्राला सतह म्हणतात. घनाच्या कोणत्याही 2 सतहांना
जोडणाऱ्या रेषाखंडाला कडा म्हणतात आणि प्रत्येक कोपऱ्याच्या बिंदूला जिथे 3 कडा मिळतात त्याला शिरोबिंदू म्हणतात. विद्यार्थ्यांनो, एका घनात 3 कडा, सतह आणि शिरोबिंदू आहेत हे शोधूया. घनाला 6 सतह, 12 कडा आणि 8 शिरोबिंदू असतात. आता आपण किती सतह, कडा आणि शिरोबिंदू आहोत ते शोधूया. चौरस पिरॅमिडला 5 सतह, 8 कडा आणि 5 शिरोबिंदू असतात. आता आपण युलरचे सूत्र नावाच्या सूत्राबद्दल शिकू, जे F अधिक V वजा E बरोबर 2 आहे. युलर हा स्विस गणितज्ञ होता. त्याने गणिताच्या अनेक शाखा शोधल्या, जसे की विश्लेषणात्मक संख्या सिद्धांत, जटिल विश्लेषण आणि कॅल्क्युलस. युलरने पॉलीहेड्रॉनचा शिरोबिंदू, कडा आणि पृष्ठांची संख्या संबंधित F अधिक V वजा E बरोबर 2 हे सूत्र शोधले. या सूत्राचा वापर करून आपण सहजपणे शोधू शकतो की दिलेल्या पॉलीहेड्रॉन्स खरेच पॉलीहेड्रॉन नाहीत. जर पॉलीहेड्रॉन युलरच्या सूत्राची पूर्तता करतो तर त्याला पॉलीहेड्रॉन म्हणतात, अन्यथा ते पॉलीहेड्रॉन नाही. चला, काही पॉलीहेड्रॉनचे परीक्षण करूया. आपण तोंड, कडा आणि शिरोबिंदू शोधू आणि युलरचे सूत्र सत्यापित करू. पहिल्या प्रतिमेत आपल्याला 6 तोंडे, 8 शिरोबिंदू आणि 12 कडा असलेला एक घन दिसतो. युलरच्या सूत्राचा वापर केल्यास आपल्याला उत्तर 2 मिळते. दुसऱ्या प्रतिमेत आपल्याला एक घनरूप दिसतो. आपल्याकडे 6 तोंडे, 8 शिरोबिंदू आणि 12 कडा आहेत. येथे युलरच्या सूत्राचा वापर केल्यास उत्तर 2 मिळते. त्रिकोणी प्रिझम, चौरस पिरॅमिड आणि त्रिकोणी पिरॅमिडसाठी युलरच्या सूत्राचा वापर केल्यास उत्तर 2 देखील समान मिळेल. यावरून आपल्याला आढळते की सर्व आकार युलरच्या सूत्राचे समाधान करत आहेत. युलरच्या सूत्राचे समाधान करणारा कोणताही आकार पॉलीहेड्रॉन्स देतो. वरील तक्त्यावरून आपण असे पाहतो की सर्व प्रकारांमध्ये F अधिक V वजा E बरोबर 2 हे कोणत्याही पॉलीहेड्रॉनसाठी खरे आहे आणि युलरच्या सूत्राचे समाधान करणारे F अधिक V वजा E बरोबर 2 आहे. धड्याचा सारांश. कोणत्याही घनाच्या पॉलीहेड्रॉन क्षेत्राला सतह म्हणतात. घनाच्या कोणत्याही 2 सतहांना जोडणाऱ्या रेषाखंडाला कडा म्हणतात आणि प्रत्येक कोपऱ्याच्या बिंदूला जिथे 3 कडा मिळतात त्याला शिरोबिंदू म्हणतात. घनाला 6 बाजू, 12 कडा आणि 8 शिरोबिंदू असतात आणि चौरस पिरॅमिडला 5 बाजू, 8 कडा आणि 5 शिरोबिंदू असतात. युलरने पॉलीहेड्रॉनच्या शिरोबिंदू, कडा आणि बाजूंची संख्या संबंधित F अधिक V वजा E बरोबर 2 हे सूत्र शोधले. प्रत्येक पॉलीहेड्रॉनने युलरच्या सूत्राची पूर्तता केली पाहिजे आणि जर तसे नसेल तर त्याला पॉलीहेड्रॉन म्हणता येणार नाही.